तर मित्रांनो, वर्षा उसगावकर यांनी घेतलेला आहे घराचा निरोप, पण आता आलेला आहे मोठा ट्विस्ट. निवडायचे आहे टॉप 5 सदस्य आणि घरात आहेत उपलब्ध 6 सदस्य. तर मित्रांनो, एकाला उद्या निरोप घ्यावा लागणार आहे घराचा, आणि तो निरोप कोणाला घ्यावा लागणार आहे आणि उद्याच्या प्रोमो मध्ये नेमकं असं काय दाखवले आणि कोणाचे बाहेर पडण्याचे घराचे संकेत जास्त आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आजच्या एपिसोड मध्ये काय घडलं ते आपण पाहिलं. सुरुवातीचं शेवटला दाखविलं आणि शेवटचं सुरुवातीला दाखविलं. अशी काही एडिटिंगचा घोळ कालच्या एपिसोड मध्ये बिग बॉस मध्ये झालेला होता. कालच्या एपिसोड मध्ये जी पार्टी ठेवलेली होती तर ती एक पार्टी नसून घरातल्या सदस्यांसाठी ती एक सजा होती की कोण जाईल बाहेर आणि कोण होईल सेफ. त्यामध्ये डेंजर झोन मध्ये आले सूरज, अंकिता आणि वर्षाताई. मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं की सूरज चव्हाण हा डेंजर झोन मध्ये आहे, बाहेर पडू शकतो असं मी एका व्हिडिओ मध्ये बोललो होतो. त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून लोकांनी मला बोललं की तू काही बोलतोस, तू फेक बोलतोस, सूरज चव्हाण डेंजर झोन मध्ये जाऊ शकत नाही, सूरज चव्हाण हा खूप वोट घेऊन सर्वात 1 नंबरवर सेव्ह होईल. परंतु तुम्ही काल एपिसोड बघितला आणि त्या एपिसोड मध्ये सूरज चव्हाण हा डेंजर झोन मध्ये गेलेला आहे. मित्रांनो, जी बघतात तुम्ही ती रियालिटी नाहीये, कारण शेवटला वार फिरलेला आहे. कोणत्याही सदस्याकडे ट्रॉफी जाऊ शकते. त्यामुळे सूरज चव्हाणला आता सगळ्यात जास्त वोटिंगची गरज आहे आणि तुमची गरज आहे. तर तो विषय ठेवूया बाजूला आणि कोण होईल टॉप 5 सदस्य आणि कोण पडणार उद्या घरामधून बाहेर हे आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, सध्या टॉप 5 सदस्य काढायचे म्हटले तर टॉप 5 सदस्य काढणं खूप इझी आहे. कारण कालपासून मार्केटमध्ये एक न्यूज चाललेली आहे, ती म्हणजे अंकिता वालावलकर ही बाहेर पडलेली आहे घराच्या, आणि अंकिता वालावलकरने घराचा निरोप घेतलेला आहे. त्यामुळे त्याच न्यूजचा आणि त्याच ह्याचा परिणाम अंकिता वालावलकरच्या ह्याच्यावर झालेला आहे आणि अंकिता वालावलकर नक्कीच घराच्या बाहेर उद्या पडताना आपल्याला दिसणार आहे. कारण तिची जी निगेटिव्हिटी शो मध्ये आता सध्या दाखवली जात आहे, तिची जर्नी सुद्धा खूपच कमी, सगळ्यात कमी जर्नी तिची शो मधली दाखवण्यात आली एपिसोड मध्ये. त्यानंतर तिला एक निगेटिव्ह प्रकारचं की अभिजितला फक्त ब्लेम करते, तिचा बाकी काही गेम नाही असं एक एपिसोड मधून दाखवण्यात येत आहे. त्यामुळे एक आपण अंदाजा आणि ठोस अंदाजा आपण लावू शकतो की अंकिता वालावलकर ही उद्या बाहेर पडू शकते आणि टॉप 5 सदस्य निक्की, जान्हवी, अभिजित, सूरज, डीपी हे ठरू शकतात. आणि आता वारे बदललेले असं मी व्हिडिओ मध्ये म्हटलं तशाप्रमाणे वारे हे चेंज झालेले आहे. ट्रॉफी कोणीही नेऊ शकतं. काल आपण सूरज चव्हाणला तुम्ही बोलत होते, सगळे मला बोलले की सूरज चव्हाण डेंजर झोन मध्ये जात नाहीये, तू काहीही बोलतो त्यामुळे तू व्हिडिओ बनत जाऊ. असं काही जण मला म्हणाले की तू व्हिडिओ फेक बनवतोस का, बनवत जाऊ नको, सूरज चव्हाण डेंजर झोन मध्ये जात नाही. तर मित्रांनो, सूरज चव्हाण डेंजर झोन मध्ये गेलेला आहे, ते तुम्हाला दिसलेलं आहे. आणि मी जे बोलतो ते फॅक्टच्या आधारे बोलतो, फॅक्ट नुसार बोलतो. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलेही खोटारडेपणा नसतो किंवा कुठलाही जे मी खोटी बातमी देण्याचा प्रयत्न करत नसतो. जे जेन्युइन माझ्याकडे येत असतं ते मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा, आपल्यापर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. तर तुम्हाला माझी माहिती आवडते का? आवडत असेल तर माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.